जे मजल आहे ते कशी गाठली, आपला परिचय थोडक्यात देऊन तुम्ही या यशाला कशी गवसणी गाठली या संदर्भात जरा माहिती द्या. माझं नाव दशरथ धोंडराम यमकर. माझी निवड पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये पोलीस शिपाई या पदासाठी झाली आहे. मी गेली 7 ते 8 वर्ष या नोकरीसाठी संघर्ष केला आहे. आम्ही धनगर समाज म्हणजे डोंगर भागातून आम्ही आता उदरनिर्वाहासाठी कोल्हापूरमध्ये स्थायिक झालेलो आहे. गेली 25-30 वर्ष आम्ही कोल्हापूरमध्ये स्थायिक आहे. बऱ्यापैकी आमच्या धनगर समाज लोकही हमाली करून किंवा मार्केटमध्ये टेम्पो वगैरे अशा कांदा बटाटा लसूण विकून या प्रकारे उदरनिर्वाह करत आहेत. आमच्या ज्या महिला आहेत त्या दुसऱ्याच्या घरात धुनी भांडी करून आमच्यासारख्या मुलांचा सांभाळ करत आहेत. आणि मी गेली 7-8 वर्ष झाले की या पदासाठी या नोकरीसाठी संघर्ष केला आहे. आपला परिचय कसा? माझं नाव जयरामराज यमकर. माझी महाराष्ट्र पोलीसमध्ये निवड झालेली आहे नवी मुंबई या ठिकाणी. महाराष्ट्र पोलीस नवी मुंबई. तुम्ही या यशाला गवसणी घालताना कशा पद्धतीने प्रॅक्टिस केलं आणि धनगर समाज जो आता मागास समजला जातोय किंवा कोणतर गरिबीचे आम्ही गरीब आहोत कसं करायचं कसं जे करायचं पैसेवाल्यांचं काम आहे अशा ज्या वल्गना केल्या जातात त्या कशा खोडून काढल्या पाहिजे या संदर्भात तुम्ही काय संदेश द्याल? पोलीस भरती हा असा घटक आहे की तेव्हा गरीबातल्या गरीबाला पण वर्ग येण्याचं हे आहे. त्यात पैशाचा काही विषय येत नाही. कोणताही सर्वसामान्य माणूस हा पोलीस होऊ शकतो. त्याची नुसती जिद्द पाहिजे शिकण्याची. पोलीस झाला एखाद्याने ISI व्हावं PSI व्हावं कलेक्टर व्हावं यासाठी तुम्ही काय प्रेरणा देणार? सर्वात पहिला म्हणजे आमच्या समाजातली मुलं या क्षेत्राकडे कमी होती. म्हणजे आता 1-2-3 वर्ष झाली की बऱ्यापैकी आमच्या समाजात दरवर्षी 1-2 निकाल लागतात. त्यामुळं बऱ्यापैकी मुलांनी आता समजले की बाबा पोलीस भरती किंवा इतर PSI वगैरे जे घटक आहेत तिकडे पोरं हळूहळू मार्गदर्शन वळायला लागले. आता आम्ही दोघं सख्खे चुलत भाऊ आहे. आमच्या दृष्टिकोनातून त्या मुलांनाही प्रेरणा मिळेल की बाबा आपणही काहीतरी होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी सातत्य आणि प्रामाणिकपणे जर कष्ट केलं तर ते 100% यशस्वी होऊ शकतात. हे करत असताना तुम्हाला कोणाकोणाचं सहकार्य लागलं? हे करत असताना सर्वात पहिलं आम्हाला आमच्या आई वडिलांचं सहकार्य मिळालं म्हणा. आणि आमच्या समाजातली जी काही लोक आहेत किंवा आमच्या समाज भाऊबंदी वगैरे आहेत त्या सर्वांचा आम्हाला बहुमोल सहकार्य मिळालं. तर आज आपल्या समाजासाठी एक मानाचं यांनी शिखर गाठले असं म्हणायला काय हरकत नाही. तुम्ही या समाजाचं नेतृत्व करताय. कोल्हापूरमध्ये तुमचं चांगलं नाव आहे. तर तुम्ही या मुलांच्या संदर्भात किंवा भविष्यातली जी पिढी होणार आहे यांना काय तुम्ही म्हणजे प्रतिक्रिया काय द्याल या संदर्भात काय मार्गदर्शन कराल? खरं म्हणजे आज या 2 युवकांनी आपल्या पोलीस दलामध्ये नोकरी मिळवून चांगलं यश निर्माण केलेलं आहे हे आपण बघतो आहोत. आणि त्या निमित्तानं इथं भव्य मिरवणुकीचं आयोजन केलं आहे. खरं म्हणजे मिरवणुकीचं आयोजन करण्यापाठीमागचा हेतू हाच आहे की आज जे 100-500 युवक इथं जमलेत यांनी यातला आदर्श घ्यावा आणि ह्या दोघांनी कसं यश मिळवलं तशा पद्धतीच्या त्यांच्या पावलापाऊल ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. आज आपण बघतोय की धनगर समाजाची याच्या अगोदरची जी अवस्था होती त्यांचे आई वडील असतील आजोबा पंजोबा असतील इथं पोट भरण्यासाठी म्हणून आले. आणि पूर्वी बघताना आपण बघत होतो की करवंद जांभळं रानमेवा विकून हा आपला आणि लाकडाच्या मुळ्या विकून पोटाचा शरीरार्थ भागवणारे हा समाज आज या कोल्हापूरमध्ये आला. बाकीची अन्य कामं करायला आणि त्याचबरोबर कांदा बटाट्याच्या व्यवसायामध्ये आला. आणि हे करत असताना त्यातून काही लोकांची संगत मिळाली आणि त्याच्या माध्यमातून आज प्रशासकीय सेवेमध्ये अशा पद्धतीचं जे स्वप्न होतं आई वडिलांचं ते पूर्ण करून की अशा पद्धतीची त्यांना चांगल्या पद्धतीची नोकरी मिळाली आहे. भविष्यामध्ये सुद्धा यातून अजून अनेक परीक्षा देता येतात त्याच्या माध्यमातून उच्च शिखरं त्यांनी गाठावीत. आम्ही संघटनेच्या वतीनं 1990 पासून 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करत असतो आणि त्या प्रत्येक कार्यक्रमाला अशा पद्धतीचे गॅजेट अधिकारी बोलवत असतो आणि त्या पद्धतीनं त्यांच्यासमोर एक स्वप्न ठेवत होतो की तुम्ही सुद्धा असं भविष्यात तरी घडलं पाहिजे आणि त्यांचा सत्कार करण्याचा योग आम्हाला यायला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज कमीत कमी ह्या वर्षी 25 ते 30 मुलं ही पोलीस दलामध्ये रुजू झालेले आहेत आणि त्याचा सार्थपणानं आम्हाला अभिमान वाटतो. तुमच्या रिंकू देसाई साहेबांचं म्हटलं तर धनगर समाजाची विशेष असं प्रेम आहे ते आम्ही पहिल्यापासून बघतोय. आणि त्यांचं एक मराठा असताना सुद्धा धनगर समाजाशी असलेली नाळ आणि नेहमी त्यांचा असणारा पाठिंबा तर त्यांची यावेळेस अशी प्रतिक्रिया घेणं फार मोलाचं ठरतंय. तर आपण जाणून घेऊया की काय भावना आहेत त्यांच्या. आज पहिल्यांदा या दोघांना आमच्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा. बाळांनो त्यांचे ते कष्टामुळे आज इथपर्यंत आल्यात. ते कष्टामुळे आल्यात.
आणि सर्वसामान्य आम्ही उपनगरात काम करत असताना सर्वसामान्य लोक या उपनगरात राहतात. आज कोल्हापूर असू देत किंवा उपनगर असू देत, सर्वसामान्य लोक आणि स्वाभिमानी लोक आहेत. आज ही दोघंही असू देत की ज्या हे यश मिळालं हे असं साधं यश नाही आहे. ह्या दोघांचं त्याच्या पाठीमागे कष्ट आहे. कारण ही दोघंही आमच्या समोर मोठी झालेली मुलं आहेत. तर सकाळी उठल्यापासून सकाळी फिजिकल प्रॅक्टिस असू देत किंवा दिवसभर, आज धनगर समाज म्हटलं की कष्टकरी समाज, त्यांचे प्रत्येकाचे कोण कांदा बटाट्याचा व्यापार करते, कोण हमाली करते किंवा अनेक जणांच्या म्हशी आहेत. ही दोघं जण त्या कुटुंबातले आहेत की मिडल क्लास लोक आहेत की ही दोघंच्या दोघं दिवसभर म्हशीचं सगळं हे करून संध्याकाळी रतिपाची दूध घालून सकाळी फिजिकल प्रॅक्टिस आणि संध्याकाळी परत अभ्यास, दुपारी आणि संध्याकाळी अभ्यास, बौद्धिक अभ्यास. यातून ही दोघं हे जे काय आहे त्यांच्या आई वडिलांचा आशीर्वाद आणि ह्या सगळ्या दोघांचं कष्ट, यातून ही दोघं यशस्वी झाल्यात. आणि जे यश असते म्हणजे कुठेही असू देत, समाजात काम करत असताना जे यश मिळते, कष्टाने यश मिळते, तिची किंमत असते. आणि त्या पद्धतीने ह्या दोघांच्या कष्टाची किंमत आहे, त्या कष्टाला किंमत आहे. आणि आम्ही भविष्यात आमचं म्हणणं एकच आहे की आज उपनगरात 10 ते लोक आता या पोलीस भरतीमध्ये दिसतात तुम्हाला सगळीकडे आलेले. तर भविष्यात ह्या 10 लोकांच्याकडून येणाऱ्या पुढची पिढी आहे त्यांना एक असा संदेश द्यायला पाहिजे किंवा ह्यांनी त्यांना मार्गदर्शन करणं खूप महत्वाचं आहे की ती मुलं पुढच्या भविष्यात जी घडणार आहेत, जी देशासाठी असू देत किंवा महाराष्ट्रासाठी असू देत, जी लोक घडणार आहेत, विविध क्षेत्रात जाणार आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी ह्यांनी मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहन देणं हे खूप महत्वाचं आहे. या प्रभाग क्रमांक 20 मधील जयराम एमकर आणि दशरथ एमकर ह्या गोरगरीब कुटुंबातून कष्टातून या मुलांनी दोन्ही भावाभावानी या पोलीस भरतीमध्ये चांगलं यश संपादन केले. त्याबद्दल मी असतील, या आमचे नेते शारंगधर देशमुख साहेब असतील, आमचे सहकारी देसाई साहेब असतील, यांच्या वतीनं आणि या प्रभागाच्या सर्वच कुटुंबाच्या वतीनं त्यांना पहिल्यांदा हार्दिक शुभेच्छा देतो. सांगायचं झालं तर या प्रभागामध्ये आणि किंवा या सर्वसामान्य कुटुंबातील मुलं पोलीस भरती होत्या, त्यांच्या आई वडिलांचं स्वप्न असतं किंवा त्या मुलांचं स्वप्न असतं की आपला मुलगा पोलीस भरती होणं किंवा या महाराष्ट्र राज्याच्या किंवा सरकारी नोकरी मिळणं ही फार मोठी या कारण की धनगर समाज हा वंचित असा हा समाजाकडे पाहिलं जायचं पूर्वीपासून. पण आता या दोघांच्या माध्यमातून एक नवीन संकल्पना किंवा या धनगर समाजामध्ये अनेकांना यांच्याकडे बघून इच्छा निर्माण होणार की बाबा मी सुद्धा भरती झालं पाहिजे, मी सुद्धा सरकारी नोकरदार झालं पाहिजे. कारण की धनगर समाजामध्ये आजपर्यंत बकरी घेणं आणि ते शेतवाड्यात जाणं किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये चराई घेऊन जाणं ही संकल्पना किंवा ही रीतिरिवाजच चालत असायचं. पण आता ह्या दोघांच्यामुळे एक नवीन विचार, नवीन या युवकांना त्यांच्याकडे पाहून एक नवीन ऊर्जा निर्माण झाल्या की बाबा आपण सुद्धा एक पोलीस भरती होऊ शकतो, आपण सुद्धा सरकारी नोकरदार होऊ शकतो. खरोखर या दोघांच्यामुळं या धनगर वस्तीला किंवा या पूर्ण महाराष्ट्रातील धनगरांना एक नवीन ऊर्जा निर्माण झाली असं म्हणण्यात का वावगं ठरणार.